गाईस, आज पाऊस एवढा पडायला लागलाय ना, त्याच्यामुळे आज बाहेर जायची इच्छा होईना. त्यामुळे आपलं जे प्लॅन होतं की आम्ही आज गाडी बघायला जाणार होतो. गाडी बघून त्याचं जे प्रोसिजर आहे ते बघणार होतो. तर मला असं वाटत नाही ह्या पावसातनं बाहेर जायचं आणि ते करायचं होईल का, म्हणजे आता सगळं फ्रेशअप झालं आहे आणि तर ते आवरून बाहेर जायचं म्हटलं असं वाटतं की मोठा दगड डोक्यावर पडण्यासारखं आहे. हे बघा, त्यासाठी आता जेवणाची तयारीला चालू केलं आहे. काय जेवण बनवणार आहे आज? तुमच्या इथं काय जेवण? हो, नाही तेच काय बनवणार आहे? शेपूची भाजी, भाकरी आणि भात जेवणार आहे, खाणार आहे. काय करते बघ. काय करते नाही तू? आता नाही आहे पहिलीचा बनवायला पाहिजे, म्हणजे तुमचं डाएट चालू आहे ना म्हणून विचारला. नाहीतर असं वाटेल सगळ्यांना की नवऱ्याला विचारून फक्त भाकरी भाजी सॅलड खाणार आहे की भात खाणार आहे? ठीक आहे, मग काय खाली आता काय जरासं? जरासं, हा. बघू, आता तू जेवढं बनवलं तेवढं बनव. बघा लागेल तेवढं जेवेल मी. नाही नाही, राईस बनवायचा की राईस नाही? नको, जे राहू दे. आता बघा थोडंफार तरी अवॉइड करू राईसला. त्यामुळे जे काय आपण विचार केलाय की फिटनेसचा, तो आपल्याला कंटिन्यू करता येते का बघू. काय समजत नाही आहे. एवढं बेदोड आपल्याकडनं केलं तर बरं होईल. सॅलड कट करून घ्या तुमच्यासाठी, म्हणजे भाकरी भाजी झाली की गरम गरम जेवायला बसावी. बस करा. कोण आहे? किती वेळ लागतो आता? फक्त 10 मिनिट. भाजी केली की भाकरी काकडा करून. भूक लागली ना मला. सॅलड घ्या ना कट करून तुम्हाला. करून घेणार की मी. फ्रीज मध्ये म्हणजे शॉर्ट साठी पण फ्रीज घ्या. कुठं आज खालच्या ह्याच्यात आहे? तुमच्या पुरतीच कट. ते ह्याच्यासोबत काय सांग, काय म्हणतात ते, ते आपलं काय अक्रोड. अक्रोड इथे आहेत बघ, त्यांचा ते भिजत घाल किती आहे वापरायला येतं. जरासं बेबी. काय काय करू? सॅलड तुला चालते ना? तुम्ही हेच देऊ शकताय. सॅलड हे तुला चालतात ना? नाही चालत. अगं काय चालत नाही, काय सांगतेस? खरंच नाही चालत हो. ठीक आहे, मी माझ्यासाठी एवढं खातो की. ओके. हो.